पळत आले. अंगणापर्यंत पोहोचलेल्या विश्वामित्राचे पाय धरले. बाबा, चुकलं माझं. रामच काय, सोबत लक्ष्मण देतो, पण विनमुख जाऊ नका. ही राज्य यंत्रणा लक्षात घ्या. राजा कसा असावा? राजा मुखासारखा असावा. मुखाचं काय काम आहे? मुखाचं काम आहे खाणे. म्हणजे राजा खाणारा पाहिजे, पण मुख मुखासाठी खात नाही, शरीराचं पोषण करण्यासाठी खातं. तसं राष्ट्र हे शरीर आहे आणि राजा राष्ट्राचं मुख आहे. राष्ट्ररूपी शरीराचं पोषण करण्यासाठी राजारूपी मुखानं जरूर खावं, म्हणून राजा मुखासारखा असावा. राजा दोन मंडळाच्या मध्ये पाहिजे. एक नियामक मंडळ, एक कार्यकारी मंडळ. नियामक मंडळाचा अधिकार राजावर पाहिजे आणि राजाचा अधिकार कार्यकारी मंडळावर पाहिजे. आता रामराज्य 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 शक्य नाही. ठीक आहे, म्हणू द्या. याचा पहिला मुद्दा असा आहे, रामराज्य बहुमतावर नाही, सर्वमतावर आहे. आता विचार करा, फक्त दोनच मतं विरोधात होती का नाही? एक कैकई काकू, मंथरा मावशी. आता एका पार्टीला 50, दुसरीला 52 पेपरला आहे, तर 2 मतांनी दणदणीत विजय. अरे दोनच गेली विरोधात, तरी त्या विरोधी मताला महत्त्व देऊन 14 वर्षे गेला वनवासात. आणि 14 वर्षाच्या कालावधीत ते विरोधी मतं रामासारखी झाली. म्हणजे अयोध्येत सार्वमत आलं, तेव्हा रामराज्य झालं, बहुमतावर नाही. एक दोन मंडळाच्या मध्ये पाहिजे राजा. आता नाही का लोकसभा विधानसभा, थोडक्यात सांगतो. तेव्हा 8 व्यक्ती आहे. कार्यकारी मंडळातले 8, नियामक मंडळातले 8. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. ह्या 8 व्यक्तीचं जे मंडळ अयोध्येत आहे, हे कार्यकारी मंडळ. याच्यावर अधिकार पाहिजे राजाचा. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ आहे, ते ऋषीचं मंडळ आहे. 8ही ऋषी आहे, लंगोटीवाले. कारण मिंध एकही नाही. आपलं पोरगं लावलं साहेबांनी कामाला आणि साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला, असं एकही मिंध नव्हतं. सगळ्या 8ही लंगोट्या आहे. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ आणि जाबाली. आपली ही राज्य यंत्रणा चालू आहे, लक्षात येतं ना तुमच्या. राजा 2च्या मध्ये पाहिजे. राजाचा अधिकार या 8 जणांवर पाहिजे, ते कार्यकारी मंडळ. आणि राजावर अधिकार गाजवतं ते नियामक मंडळ. आणि नियामक मंडळातल्या सदस्याचं राजाला ऐकावंच लागतं. म्हणून वसिष्ठ नियामक मंडळाचे सदस्य आहे. इथं उत्तर आलं ना ते बरोबर. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडेय, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ आणि जाबाली. यामध्ये वसिष्ठ, राम देणार नाही म्हणणारा राजा. वसिष्ठ म्हण, रामच काय, सोबत लक्ष्मण दे जा. पळत आला आणि पाय धरले. माझी 2 मुलं न्या बाबा. का? आदेश नियामक मंडळातून आला. ही यंत्रणा लक्षात घ्या. लौकिक भाग तर पाठच आहे तुम्हाला. एक होता दशरथ, त्याला होते 4 पोरं. हा प्रसंग. आणि मग तयारी सुरू झाली. रामचंद्र आणि लक्ष्मण, रडारड सुरू झाली. अरे 15व्या वर्षात पदार्पण आहे, ते काय फिरायला चालले का? राक्षस मारायला चालले विष्णुभाऊ. म्हणून सुमित्रा रडती. कैकई